मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. देशानं तिसऱ्यांदा मोदींच्या हाती सत्ता दिली. सत्तेच्या या हॅट्रिकमध्ये मध्यम वर्गाचा वाटा सिंहाचा राहिला. त्यामुळे या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या मोठ्या अपेक्षा होत्या. या अपेक्षांची पूर्तता करत पहिल्यांदा सरकारनं छप्पर फाड परतफेड केली असं दिसतंय. इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरून 12 लाखांपर्यंत नेण्याचा निर्णय आज घेण्यात आला. त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही अशी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आली. हा निर्णय भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं सरकारचं म्हणणं आहे. तर बंदुकीच्या गोळ्यांच्या जखमांवर ही मलमपट्टी करण्यात आली आहे. हे सरकार विचाराने दिवाळखोर आहे अशा शब्दात राहुल गांधींनी विरोधकांनी हल्लाबोल केलाय. या सगळ्या बजेटचा अर्थ काय आहे? सरकार सांगतंय ऐतिहासिक बजेट आहे, विरोधक म्हणतात दिवाळखोरी आहे वैचारिक. पण याचा अर्थ काय आहे? कारण या सगळ्याचा थेट परिणाम तर आपल्यावर होणार आहे आणि तोच आज या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण तज्ञांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. विविध क्षेत्रातले तज्ञ आज आपल्याला या बजेटचा अर्थ सांगणार आहेत आणि आपला खिसा जो त्या खिशातला एक रुपया आहे त्याचा हिशेब पुढे कसा असणार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आजच्या या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून. खिसा आपला, बजेट सरकारचं. तर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यांनी सलग 8व्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करण्याची नोंद केली. या अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी आयकराच्या माध्यमातून नोकरदार आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला. 2025-26च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी नवीन आयकर स्लॅब जाहीर केले. त्यात नवीन कर प्रणालीत 12 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त असणार आहे. या निर्णयामुळे सरकारच्या तिजोरीवर 1 लाख कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र तो सहन करून सरकारकडून ही भेट मध्यम वर्गाला देण्यात आली. तर आधी सांगितल्याप्रमाणे ज्या मध्यम वर्गाचा सिंहाचा वाटा या सरकारला राहिलेला आहे, सरकार निर्मितीमध्ये राहिलेला आहे, अगदी 2014 पासून त्या मध्यम वर्गाला आजपर्यंत फारसं काही मिळत नव्हतं. पण आता 12 लाखापर्यंतची उत्पन्न करमुक्त, 8वा वेतन आयोग, जीवनरक्षक औषधांच्या किमती कमी करण्याचा निर्णय, काही वस्तू स्वस्त, यातून बजेटमधून मध्यम वर्गाला मोठा दिलासा देण्याचं काम मोदी सरकारनं केलं. त्यामुळे मध्यमवर्गीयांची चांदी झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आजच्या बजेटमधून खरंच मध्यम वर्गाला अच्छे दिन आले का? बघूया खास रिपोर्ट. मोदी सरकारची मोठी घोषणा. There will be no income tax payable up to income of 12 lakh rupees. 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त. मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा. अनेक वर्षांच्या मागणीला यश. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यम वर्गासाठी मोठी घोषणा केली आहे. 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. मोदी सरकारनं 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिलाय. नवीन कर प्रणालीत ही सवलत मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणेनुसार ज्या करदात्यांचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना आयकरात 100% सूट मिळेल. पण ज्या करदात्यांचं करमुक्त उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त असेल त्यांना सर्व टप्प्यांचा टॅक्स द्यावा लागेल. करदात्यांना 4 लाखांपर्यंत 0%, 4 ते 8 लाखांपर्यंत 5%, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, 16 ते 20 लाखांपर्यंत 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत 25%, 24 लाखांपेक्षा जास्त करयुक्त उत्पन्नावर 30%पेक्षा जास्त कर द्यावा लागेल. दरम्यान विकसित भारताच्या दिशेनं सुरू असलेल्या आपल्या प्रवासात आम आदमीचं मोठं योगदान असल्याचं सांगत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या घोषणेबद्दलची आपली भूमिका मांडली. This is reflective of our government's trust on the middle class taxpayers. I am now happy to announce that there will be no income tax payable
up to income of 12 lakh rupees. करात मोठा दिलासा मिळाल्यामुळे मध्यमवर्गीयांची मोठी बचत होणार असून देशाच्या प्रगतीचा वेग वाढेल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला. अब इस बजट में 12 लाख रुपए तक की आय को टैक्स से मुक्त कर दिया गया है. सभी आय वर्ग के लोगों के लिए टैक्स में भी कमी की गई है. इसका बहुत बड़ा फायदा हमारे मिडिल क्लास को, नौकरी पेशे करने वाले, जिनकी आय बंधी हुई है, ऐसे लोगों को, मिडिल क्लास को इससे बहुत बड़ा लाभ होने वाला है. मोदी सरकारच्या या घोषणेनंतर सामान्य करदाते सुखावलेत. मोदींना 3 टर्म सत्तेत बसवण्यात मध्यम वर्गाचा वाटा सिंहाचा आहे. पण 2 टर्ममध्ये मध्यमवर्गीयांच्या हाती फारसं काही लागलेलं नव्हतं, त्यामुळे नाराजी असायची. पण यावेळी मध्यमवर्गीयांना अनपेक्षितपणे दिलेल्या या गिफ्टनं तो सुखावलाय हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.